आपण ऐकत आहात कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग. रणजितच्या अशा वागण्यामुळे ती खूपच घाबरलेली. कदाचित तिने त्याच्या नादाला लागायला नको होतं, पण प्राण्यांवर असलेल्या तिच्या प्रेमापुढे तिला काहीच दिसलं नाही. तिने जे केलं ते तिला बरोबरच वाटत होतं, पण ह्या जगात जे बरोबर आहे आणि जे चांगलं आहे ते करून काहीच उपयोग नसतो. जे आपल्यासाठी बरोबर आहे ते करणं गरजेचं असतं, नाहीतर हे जग कोणालाच नीट जिवंत राहून देत नाही. साली माझ्यावर हात उचलते, तिला मी सोडणार नाही. तू बघच, मी तिला या 2 दिवसात या जगातून गायब करतो की नाही. रणजित ग्लासमधून दारू पीत म्हणाला. आज त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला होता. सध्या तरी तो आणि संग्राम एका आलिशान बारमध्ये बसले होते. समोर काही सुंदर मुली आपले नृत्य प्रदर्शन दाखवत होत्या. रणजित, तू तिला नीट बघितलं का? इथे असलेली कुठलीच मुलगी तिच्यासारखी सुंदर दिसत नाही. संग्राम आपल्याच नादात बडबडत होता. त्याच्यावर दारूचा अंमल चढला होता. डोंट से की तू तिच्या प्रेमात पडला आहेस, नाहीतर मी तुझा गळा पकडेन. तिच्यासारख्या कित्येक मुली आपल्या फार्म हाऊसवर पडून असतात. रणजित संग्रामला म्हणाला. तिच्यासारख्या नाही रे, तिच्यासारख्या त्या इतक्या सुंदर नसतात. तू तिची स्किन बघितलीस का? तिचे हरणीसारखे डोळे, इतके सुंदर केस, सगळंच इतकं छान छान छान. तो आपल्या हाताची शेवटची 3 बोटे दाखवत म्हणाला. म्हटल्याप्रमाणे रणजितने त्याचा खरोखरच गळा पकडला. रणजित, सोड यार, संग्रामने त्याला म्हटलं. तू आधी त्या फालतू मुलीचं कौतुक करणं बंद कर. रणजित त्याला रागाने म्हणाला. कौतुक नाही करत आहे, पण तुला सांगत आहे. संग्राम असं म्हटल्यावर त्याचा गळा सोडला. काय सांगत आहेस? रणजितने त्याला विचारलं. हे बघ, हे काय आहे? संग्रामने समोर असलेल्या फ्लॉवर पॉटमधून एक गुलाबाचं फूल त्याच्यासमोर नाचवत विचारलं. आता हा काय बावळटपणा? आंधळा आहेस का? ऑफकोर्स गुलाबाचं फूल आहे हे. रणजितने आपल्या कपाळावर इरिटेट होत हाताची 3 बोटे घासली. आता मी याला लांब फेकून देतो, असं म्हणत त्याने ते फूल फेकून दिलं. आता मग याचं मी काय करू? रणजित इरिटेट होत म्हणाला. तू माझं बोलणं तर समजून घे. संग्राम, बर बोल. रणजितने त्याला त्याचं बोलणं पूर्ण करून दिलं. आता यातलं दुसरं फूल घेऊन मी याच्या पाकळ्या काढतो, असं म्हणत त्याने त्या फुलाच्या आपल्या हातांनी सगळ्या पाकळ्या उपसून काढल्या. आता मी यांना माझ्या हातात कुस्करतो, असं म्हणत त्याने त्या सर्व पाकळ्या आपल्या हाताने कुस्करून टाकल्या. तुला काय वाटतं मला कशाने समाधान वाटलं असेल? तुझं समाधान कशात आहे हे तुलाच माहीत, मला कसं माहीत असणार? रणजित त्याला म्हणाला. तुला सरळ गोष्टी समजत नाहीत का, की उगाचच भोळा असण्याचा प्रयत्न करत आहेस? संग्राम रणजितला म्हणाला. मी मुळातच भोळा नाही, त्यामुळे काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. फिरवून बोलू नकोस. माझं डोकं आता इतकं फिरलेलं आहे की यावेळी मी तुझ्या डोक्यात काहीतरी घालेन. रणजितने त्याला म्हटलं. बरं ठीक आहे, सांगतो, असं म्हणत तो जमिनीवर बसला. हे बघ, मला खूप राग आला म्हणून मी ते गुलाबाचं फूल फेकून दिलं, पण याच्याऐवजी मी हे फूल फेकून देण्यापेक्षा माझ्या हातांनी कुस्करलं तर मला यात जे समाधान भेटलं ते फूल फेकून देण्यात नाही भेटलं. तू सुद्धा एकदा ट्राय कर. संग्राम त्याला समजावत म्हणाला. तसं रणजितने फ्लॉवर पॉटमध्ये ठेवलेली सगळी गुलाबाची फुले घेतली आणि आपल्या हाताच्या पंजामध्ये पकडून उपसून काढत त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे केलं. तुला असं म्हणायचं आहे का तिला मारण्यापेक्षा तिला सुद्धा असंच केलं तर? असं बोलून रणजित हसला. आयडिया काही वाईट नाहीये, पण त्यानंतर तिला जिवंत नाही ठेवू शकत. तिचा बंदोबस्त करायला हवा. रणजित, हे बघ, एवढं सगळं करून काही फायदा होणार नाही. काही महिन्यातच निवडणुका आहेत.
मला बाबांनी सांगितलं आहे की अजून कुठलाही कांड करायचा नाही. पण मग एवढं सगळं केल्यानंतर तिने आपल्यावर केस फाईल केली तर? तरीसुद्धा आपली बदनामी होईलच. निवडणूक तर विसरूनच जातो. रणजित त्याला म्हणाला. आपण तिला चारही बाजूंनी असं घेरायचं की तिला काही करताच आलं नाही पाहिजे. थोडक्यात काय तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करेल ती. संग्राम रणजितला म्हणाला. आणि ते कसं? रणजितने उत्सुकतेने विचारलं. यावर संग्रामने ठेवलेल्या बकेटमधून एक ॲपल काढलं आणि त्याचा एक घास खाल्ला. संग्राम, संग्राम उठ, रणजित त्याला उठवत म्हणाला. तसं त्याने झोपेतच रणजितचा हात पकडला. तसं रणजितने त्याच्या गालावर चापट मारत त्याला उठवलं. काय यार, तू कशाला आलास इथे? इतकं भारी स्वप्न पडलं होतं आणि ते तुझ्यामुळे नीट बघता आलं नाही. संग्राम बेडला टेकत म्हणाला. असं काय होतं स्वप्नात जे बघता आलं नाही? रणजित त्याला म्हणाला. राहू दे, तुझं काय काम होतं ते सकाळी सकाळी माझ्या बेडरूममध्ये आला आहेस, संग्राम म्हणाला. काल जो प्लॅन ठरवलेला होता तो अंमलात नाही का आणायचा? रणजितने त्याला आठवण करून दिली. कसला प्लॅन? संग्रामला काही समजलंच नाही. एवढ्या लवकर विसरला सुद्धा? रात्री गुलाबाचं काय उदाहरण देत होतास? रणजित म्हणाला. कसला गुलाब? अजूनही संग्रामला काहीच आठवत नव्हतं. हां, आठवलं. पण आपल्याला ती कोण आहे, कुठं राहते काही माहीत नाही. तिची माहिती काढायला 2 दिवस तरी लागतीलच. एवढा वेळ मी वाट बघू शकत नाही. एका दिवसात बघ काय करायचं ते. रणजित आपली मान झटकत म्हणाला. एवढी घाई? जरा वाट बघायला लागेल. आज जमणार नाही मला. आज आपल्याला बाबांच्या जागी इन्स्टिट्यूटमध्ये इन्व्हिटेशन आहे, विसरलास का? चॅरिटीसाठी तिथे फंडिंग करायचं आहे. संग्राम मान हलवत म्हणाला. हे पोस्टपोन करता येऊ शकतं. रणजित. नाही, आज तिथे इव्हेंट आहे, तो अटेंड करायलाच पाहिजे. तिथेच ही अनाऊन्समेंट करणं गरजेचं आहे. बाबांच्या प्लॅनिंगनुसार सगळं झालंच पाहिजे. संग्राम म्हणाला. बरं ठीक आहे, पण फक्त आजचाच दिवस. नंतर मी कंट्रोल करणार नाही. जितका वेळ तू लावशील तितका माझा राग वाढेल. रणजित. डोंट वरी, परवापर्यंत तुझ्या मनाला शांती भेटेल आणि माझ्याही. संग्राम असं म्हणाला त्यावर रणजित हसला. आज तुमचा इव्हेंट आहे, तुम्ही छान दिसायला हव्यात. मी काही साडी वगैरे नेसणार नाही. मुळात मी तुमच्यासोबत येणारच नाही. माझं काम जेवढं होतं तेवढं झालेलं आहे. देवाक्षी मुलींना समजावत म्हणाली. प्लीज दी, चल ना आमच्यासोबत. तू तिथे असशील तर आम्हाला सुद्धा कॉन्फिडन्स येईल आणि आमचा परफॉर्मन्स वाढेल. प्लीज, टीना तिला विनंती करत म्हणाली. नाही नाही नाही, मी येणार नाही. माझं काम मी केलं आहे, आता तुमचं काम तुम्ही करा. बाहेर बघा किती पाऊस पडतोय. या अशा वातावरणात मी कोठेही बाहेर येणार नाही. देवाक्षी त्यांना समजावत म्हणाली. उलट बघ, लोकांना पावसात भिजायला किती आवडतं. अशा पावसासाठीच लोक बाहेर पडतात. रिया तिला म्हणाली. मला नाही आवडत पाऊस. सगळीकडे घाण, चिपचिप, पाणी, शी. म्हणूनच म्हणते तुम्ही जा. देवाक्षी त्यांना समजवत म्हणाली. प्लीज दी, नो मीन्स नो. देवाक्षी तिला म्हणाली. तसं सगळ्या मुलींनी तिला जाण्याची इच्छा नव्हती, पण मुलींच्या हट्टामुळे तिने त्यांना होकार दिला. मुलींच्या हट्टामुळेच आज तिने लाल रंगाची साडी घातली होती आणि थोडासा मेकअप केला होता. तसं तर तिला तिथे जाऊन काही डान्स वगैरे करायचा नव्हता. पण तिथे बेस्ट डान्सर्सना प्राईजसोबत बेस्ट डान्स ट्युटरला सुद्धा सन्मानित करणार होते. इन्स्टिट्यूट मोठी असल्यामुळे त्यांचे प्राईज आणि रूल्ससुद्धा तसेच होते. रिझल्ट लाईव्ह आणि ऑडियन्सवर ठरणार होता. तसं तर कोणीच शुअर नव्हतं की प्राईज कोणाला भेटेल, पण प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न केलेला होता. प्रत्येकजण आपल्याकडे असणाऱ्या कलाकृतीचं तिथे प्रदर्शन करत होतं. एकापेक्षा एक नृत्य प्रदर्शन तिथे दाखवण्यात येत होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर
तिथे वोटिंगची अनाउन्समेंट झाली. ऑडियन्सने वोटिंग करायला सुरुवात केली. वोटिंगची वेळ संपली आणि स्टेजवर एक स्त्री येऊन उभी राहिली. थँक यू फॉर युअर प्रिशियस वोट टू कॉम्पिटिटर्स. नाव इट्स टाइम टू इंट्रोड्यूस समथिंग इम्पॉर्टंट फॉर अवर इन्स्टिट्यूट. द मिस्टर संग्राम इनामदार is going to funded our institute 50 lakh rupees for students well-being needs. For their this express your expression by giving them a big round of applause for their heartfelt work. ती स्त्री म्हणाली आणि संग्रामने तिथे जाऊन त्यांना चेक दिला. अजून काही इव्हेंट झाले आणि आता प्राइज डिस्ट्रीब्यूट करायची वेळ आली होती. त्यामुळे बऱ्याच लोकांना उत्सुकता होती. 3ऱ्या क्रमांकाचे बक्षीस भेटत आहे जास्वंद ग्रुपला. अशी अनाउन्समेंट झाल्यानंतर सगळ्या मुली आनंदी झाल्या आणि त्यांनी ते प्राइज समोर जाऊन घेतलं. थोड्याच वेळात बेस्ट डान्स ट्युटरना सुद्धा प्राइज डिस्ट्रीब्यूट होऊ लागले. आता देवाक्षीला स्टेजवर जायला लागणार होते. ती स्टेजवर गेली आणि तिला प्राइज देण्यासाठी अनाउन्समेंट झालेल्या व्यक्तीची वाट बघू लागली. ती व्यक्ती समोर आली तसं तिला हातापायात कंप जाणवू लागला, कारण तिच्यासमोर रणजित उभा होता. रणजितला तिला बघितल्यानंतर कालची घडलेली घटना आठवली, पण तो इथे काही बोलू शकत नव्हता. तिने त्याच्या हातातून प्राइज घेतलं आणि स्पीडने चालत आपल्या जागेवर गेली. टॉप 10 ग्रुपना डान्ससाठी आपल्या ट्युटरसोबत वन्स मोर आलेलं होतं. त्यामुळेच सर्वांना आपला डान्स पुन्हा तिथे सादर करावा लागणार होता. सगळा इव्हेंट आटोपल्यामुळे ती आता घरी जाण्यासाठी निघाली होती. इव्हेंट जवळपास संध्याकाळी 6ला संपला आणि ती आपल्या घरी निघाली. रस्त्यामध्ये तिला आपल्या आजूबाजूला कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे असं नेहमी वाटत होतं, पण तिला भास होत असेल असं वाटल्यामुळे तिने याकडे जास्त लक्ष दिलं नाही. पावसाचे वातावरण झालेलं असल्यामुळे जोरदार वारा सुटला होता. सगळीकडे ढग आल्यामुळे अंधार पडलेला. ती घराच्या काही अंतरावर लांब असतानाच पाऊस पडू लागला आणि तिने पळत जाऊन आपल्या घराचं कुलूप उघडलं आणि ती घरात गेली. आता काय करायचं? तिने तर दारसुद्धा लावलं. संग्राम. काही अंतरावर असलेल्या कारमधून ते दोघे तिला दार लावत असताना बघत होते. दार जाऊन वाजवायचं मग, रणजित संग्रामला म्हणाला. आणि ती आपल्याला बघून दार उघडेल असं वाटतंय का तुला? संग्राम नाही मध्ये मान हलवत म्हणाला. नाही उघडणार, पण विचार कर, जर ती रस्त्यावरच्या कुत्र्यासाठी एवढी सेन्सिटिव्ह आहे तर एखाद्या व्यक्तीला सुद्धा मदत करण्याची तिची भावना नक्कीच असेल. याचाच अर्थ तिला मदत करण्याची सवय आहे. याचा फायदा आपण नक्कीच घेऊ शकतो, रणजित संग्रामला म्हणाला. तसं संग्रामने त्याला विचारलं काय करायचं आहे. तिने घरात जाऊन स्वतःसाठी कॉफी बनवायला ठेवली. तिला तिचे कपडे चेंज करायचे होते, त्यामुळे कॉफी उकळल्यानंतर तिने गॅस बंद केला. ती तिच्या रूममध्ये जाणारच होती, पण घराची बेल वाजल्यामुळे ती दार उघडण्यासाठी गेली. ती दार उघडणारच होती, पण तिच्या आईने तिला कधीही बेल वाजली की बाहेर कोण आहे हे बघितल्याशिवाय दार उघडायचं नाही असं सांगितलेलं आठवलं. त्यामुळे तिने दाराला लावलेल्या छोट्या दुर्बिणीतून बघितलं तर समोर रणजित उभा होता. त्याला एवढ्या रात्री इथे बघून तिला घाम फुटला. त्याला समोर बघून तिने दार उघडलं नाही, पण आता कोणीतरी वेदनेने कळवळत होते. त्यामुळे तिने शेजारच्या असलेल्या खिडकीतून बघितलं तर कट्ट्यावर संग्राम बसला होता. त्याने आपले दोन्ही हात छातीवर ठेवले होते, जणू काही त्याला वेदना होत असतील आणि वेदनेने तो कळवळत होता. कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग या कथेचे अपडेट मिळवण्यासाठी कथाविश्व या चॅनलला सबस्क्राईब करा.